डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड 6चा मराठीत अनुवाद. इसवी सन 1882-83 पासून सर्व प्रांतांमध्ये तीच लागू करण्यात आली. या व्यवस्थेत महसूल, सहभागिता, उत्पन्न व खर्चाचे काही घटक पूर्णपणे केंद्रीय कक्षेत ठेवण्यात आले. काही घटक पूर्णपणे प्रांताच्या अखत्यारीत ठेवण्यात आले आणि उर्वरित घटकांना संयुक्त घोषित करून त्यांची विभागणी केंद्र प्रांतामध्ये साधारणतः समान आधारावर करण्याचे ठरविण्यात आले. या व्यवस्थेचा अवधी सुद्धा वार्षिक न ठेवता पंचवार्षिक करण्यात आला. तथापि कालावधीच्या बदलामुळे फारसा अनुकूल परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे केंद्र व प्रांत यांच्यामध्ये महसुलाची विभागणी करताना त्यांचा खर्च हा आधार मानण्याचे ठरविण्यात आले. इसवी सन 1904 व 5 या वर्षाची कायम सदृश्य व्यवस्था होय. पुढे इसवी सन 1912 पासून तिला कायम स्वरूप देण्यात आले. अर्थात या पद्धतीमधील वाटणीचे तत्पूर्वी सारखेच होते. अशा तऱ्हेने भारत सरकारच्या प्रांतिक वित्त व्यवस्थेचा विकास क्रमशः कसा होत गेला याचे टीकात्मक विवेचन डॉक्टर आंबेडकरांनी दुसऱ्या विभागात केले आहे. प्रांतिक वित्त व्यवस्थेची यंत्रणा किंवा संघटन हा या प्रबंधाच्या तिसऱ्या विभागाचा अभ्यास विषय आहे. प्रांतिक शासनांच्या वित्तीय अधिकारांवर ज्या निरनिराळ्या मर्यादा होत्या, त्यामुळे वित्त व्यवहारांचे संघटन करण्याच्या बाबतीत ही सरकारी स्वायत्त नव्हती. या वास्तविकतेची चर्चा केल्यानंतर क्रांतिवित्त व्यवहारांची जी खरी परिस्थिती होती तिचे विश्लेषण डॉक्टर आंबेडकरांनी केले आहे. या व्यवहारातील अनेक मर्यादा पाहता नाव मोठे आणि लक्षण खोटे ही म्हण ते सार्थ ठरवीत होते असेच म्हणावे लागते. सुखदर्शिनी संधीय स्वरूपाची वाटणारी ही व्यवस्था मूलतः केंद्रीय स्वरूपाची होती, कारण महसूल व खर्चाच्या केंद्रीय व्यवहारांपासून प्रांतिक व्यवहारांना पूर्णपणे विलग करण्यास आलेलेच नव्हते. आधीच्या चौकटीत भारत सरकारचे जे दायित्व होते त्याला बाधा न येऊ देता प्रांतिक वित्त व्यवस्थेची व्याप्ती वाढविणे कितपत शक्य आहे याचा शोध डॉक्टर आंबेडकरांनी या विभागाच्या शेवटी घेतला आहे. आपल्या प्रबंधाच्या अंतिम विभागात डॉक्टर आंबेडकरांनी इसवी सन 1919च्या सुधारणा कायद्याच्या प्रांतिक व्यवस्थेवरील परिणाम स्पष्ट करून या कायद्याची समीक्षा केली आहे. भारताच्या केंद्रीय आणि प्रांतिक शासनाच्या प्रशासकीय तसेच वित्तीय विषयांबाबत या कायद्याने स्पष्ट विभागणीचे धोरण अंमलात आणले. अर्थातच प्रांतिक वित्त व्यवस्थेच्या रचनेत बरेच बदल घडवून आले. प्रांतिक वित्त व्यवहारांची आधीपासून रूढ असलेली रचना व्यवहार्य सिद्ध झाली असूनही तिच्यामध्ये बदल घडविणे अप्रस्तुत होते. परंतु सुधारणा कायद्यांमुळे देशाच्या शासन व्यवस्थेत जे मोठे परिवर्तन येणार होते त्याच्याशी आधीची रचना विसंगत ठरली असती. त्यामुळेच हे बदल अपरिहार्य ठरले. डॉक्टर आंबेडकरांनी या नवीन व्यवस्थेची समीक्षा करून दाखवून दिले की त्यातील अनेक तरतुदी समाधानकारक नव्हत्या. उदाहरणादाखल महसुली घटकांचा उल्लेख करता उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.